घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी, आपण बघूयात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात जो निर्णय दिलाय त्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज जनतेच्या न्यायालयात आलेला आहे आणि आज कशा पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिलाय या निर्णयाची चिरफाड करण्यासाठी आज जनता न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे। ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये ही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेत कायदेतज्ञ असतील, याशिवाय लॉचे विद्यार्थी असतील, सामान्य जनता असतील, शिवसैनिक असतील, शिवसेनेचे नेते उपनेते सर्व पदाधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेसाठी खुलं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि या पत्रकार परिषदेत कशा पद्धतीने पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली त्याबाबतचे कागदपत्र असतील हे सगळं आजच्या या पत्रकार परिषदेत दाखवलं जाणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी ही या ठिकाणी वरळीच्या NSCI डोममध्ये करण्यात आलेली आहे। आणि सायंकाळी 4 म्हणजे 3:30 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे। 4 वाजता खरं तर या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि या पत्रकार परिषदेत 2012 पासून 2022 पर्यंत आतापर्यंत ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका झालेल्या आहेत त्या संदर्भातील कागद व्हिडिओज आजच्या या पत्रकार परिषदेत दाखवले जाणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेवर साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई। तर ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय होणार आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करू। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित ते करतील। 2018 साली पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती ते यावेळेस देऊ शकतात। निवडणूक आयोगाकडे प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे ते देऊ शकतात। 2013 साली झालेल्या निवडीचे दाखलेही ते देऊ शकतात। 2013 मध्ये राहुल नार्वेकर पक्षप्रमुख निवडीवेळी उपस्थित असल्याचा पुरावा ते देऊ शकतात। 2012 ते 2022 दरम्यानच्या प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक याचे व्हिडिओ ते दाखवू शकतात। शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेले बदल, पक्षप्रमुखांचे अधिकार यावर देखील ते बोलू शकतात।